प्रकरण 1. दोन चलातील रेषीय समीकरणे. या प्रकरणात आपण काय शिकणार? रेषीय समीकरणे म्हणजे काय? रेषीय समीकरणे सोडवण्याच्या पद्धती, एका चलाचा लोप करून, आलेख पद्धत, निश्चयक पद्धत किंवा क्रेमरची पद्धत, दोन चलातील रेषीय समीकरणात रूपांतर करण्याजोगी समीकरणे, एक सामायिक समीकरणांचे उपयोजन. रेषीय समीकरणे म्हणजे काय? व्याख्या: ज्या समीकरणामध्ये दोन चले वापरली जातात आणि चल असलेल्या प्रत्येक पदाची कोटी 1 असते, त्या समीकरणाला दोन चलातील रेषीय समीकरण असे म्हणतात. उदाहरणार्थ, ax अधिक by अधिक c बरोबर 0. येथे a, b हे एकाच वेळी 0 नसतात. रेषीय समीकरणे सोडवण्याच्या पद्धती. यात 3 पद्धती आहेत. 1. एका चलाचा लोप करून. 2. आलेख पद्धत. 3. निश्चयक किंवा क्रेमरची पद्धत. एका चलाचा लोप करून समीकरण सोडवणे. यात 3 वेगवेगळे प्रकार आहेत. अ. विरुद्ध चिन्हांचे सहगुणक. उदाहरणार्थ, 5x वजा 3y बरोबर 8 आणि 3x अधिक y बरोबर 2. ब. सारख्या चिन्हांचे सहगुणक. उदाहरणार्थ, 5x अधिक 2y बरोबर वजा 3 आणि x अधिक 5y बरोबर 4. क. चलांच्या सहगुणकांची अदलाबदल. उदाहरणार्थ, 99x अधिक 101y बरोबर 499 आणि 101x अधिक 99y बरोबर 501. चलाच्या सहगुणकांची विरुद्ध चिन्हे असतात. 2x अधिक 7y बरोबर 13 आणि 3x वजा 2y बरोबर 7. 2x अधिक 7y बरोबर 13 हे आहे समीकरण 1. 3x वजा 2y बरोबर 7 हे आहे समीकरण 2. लक्षात ठेवा, चलाच्या सहगुणकांची विरुद्ध चिन्हे असताना चलाचे सहगुणक समान करा. समीकरण 1 ला 2 ने गुणू. म्हणून 4x अधिक 14y बरोबर 26 हे आहे समीकरण 3. समीकरण 2 ला 7 ने गुणू. म्हणून 21x वजा 14y बरोबर 49 हे आहे समीकरण 4. नवीन तयार झालेल्या समीकरणांची बेरीज करा. 3 व 4 समीकरणांची बेरीज करू. 4x अधिक 14y बरोबर 26 अधिक 21x वजा 14y बरोबर 49. आपल्याला मिळेल 25x अधिक 0y बरोबर 75. म्हणून 25x बरोबर 75 आणि x बरोबर 3. एका चलाची किंमत वापरून दुसऱ्या चलाची किंमत काढा. x बरोबर 3 समीकरण 1 मध्ये ठेवू. 2 गुणिले 3 अधिक 7y बरोबर 13. म्हणून 6 अधिक 7y बरोबर 13. म्हणून 7y बरोबर 13 वजा 6. म्हणून 7y बरोबर 7. म्हणून y बरोबर 1. xy बरोबर 3 ही समीकरणाची उकल. हेच उदाहरण कृती पूर्ण करा या पद्धतीत बघू. चलाच्या सहगुणकांची सारखी चिन्हे असतात. 5x अधिक 2y बरोबर वजा 3 आणि x अधिक 5y बरोबर 4. 5x अधिक 2y बरोबर वजा 3 हे आहे समीकरण 1. x अधिक 5y बरोबर 4
हे आहे समीकरण 2. लक्षात ठेवा, चलाच्या सहगुणकांची सारखी चिन्हे असताना चलाचे सहगुणक समान करा. समीकरण 1 ला 5 ने गुणू, म्हणून 25x अधिक 10y बरोबर -15 हे आहे समीकरण 3. समीकरण 2 ला 2 ने गुणू, म्हणून 2x अधिक 10y बरोबर 8 हे आहे समीकरण 4. नवीन तयार झालेल्या समीकरणांची वजाबाकी करून एका चलाचा लोप करा. 3 व 4 समीकरणांची वजाबाकी करू. 25x अधिक 10y बरोबर -15 वजा 2x अधिक 10y बरोबर 8. आपल्याला मिळेल 23x अधिक 0y बरोबर -23. म्हणून 23x बरोबर -23, म्हणून x बरोबर -1. एका चलाची किंमत वापरून दुसऱ्या चलाची किंमत काढा. x बरोबर -1 समीकरण 1 मध्ये ठेवू. 5 गुणिले -1 अधिक 2y बरोबर -3, म्हणून -5 अधिक 2y बरोबर -3. म्हणून 2y बरोबर -3 अधिक 5, म्हणून 2y बरोबर 2, म्हणून y बरोबर 1. xy बरोबर -3 1 ही समीकरणाची उकल. हेच उदाहरण कृती पूर्ण करा या पद्धतीत बघू. दोन चलाच्या सहगुणकांची अदलाबदल असताना 99x अधिक 101y बरोबर 499, 101x अधिक 99y बरोबर 501, 99x अधिक 101y बरोबर 499 हे आहे समीकरण 1. 101x अधिक 99y बरोबर 501 हे आहे समीकरण 2. लक्षात ठेवा, चलाच्या सहगुणकांची अदलाबदल असताना प्रथम 2 समीकरणांची बेरीज करा. 1 व 2 समीकरणांची बेरीज करू. 99x अधिक 101y बरोबर 499 अधिक 101x अधिक 99y बरोबर 501. आपल्याला मिळेल 200x अधिक 200y बरोबर 1000. दोन्ही बाजूंना 200 ने भागू, म्हणून x अधिक y बरोबर 5 हे आहे समीकरण 3. मग 2 समीकरणांची वजाबाकी करा. 1 व 2 समीकरणांची वजाबाकी करू. 99x अधिक 101y बरोबर 499 वजा 101x अधिक 99y बरोबर 501. आपल्याला मिळेल वजा 2x अधिक 2y बरोबर वजा 2. दोन्ही बाजूंना 2 ने भागू, म्हणून वजा x अधिक y बरोबर 1 हे आहे समीकरण 4. 2 नवीन समीकरणांची बेरीज करून एका चलाची किंमत काढा. 3 व 4 समीकरणांची बेरीज करू. x अधिक y बरोबर 5 अधिक वजा x अधिक y बरोबर 1, म्हणून 0x अधिक 2y बरोबर 6, म्हणून y बरोबर 3. ती किंमत वापरून दुसऱ्या चलाची किंमत काढा. y बरोबर 3 समीकरण 3 मध्ये ठेवू. x अधिक 3 बरोबर 5, x बरोबर 5 वजा 3, म्हणून x बरोबर 2. xy बरोबर 2 3 ही आहे समीकरणाची उकल. हेच उदाहरण कृती पूर्ण करा या पद्धतीत बघूया.
आशा आहे या व्हिडिओमधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच. अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा.